रामकृष्ण हरी माऊली दिंडी क्रमांक 343 परभणी या ठिकाणी माऊलींची दिंडी थांबलेली आहे बघा. विसावा घेत आहे या दिंडीचे चौकदार रामकृष्ण हरी माऊली. आपलं नाव काय माऊली? लक्ष्मण किसन मोहिते. गाव आपलं? वडगाव मावळ. वडगाव मावळ, पुणे जिल्हा. किती वर्षापासून करताय आपण? मला कसं झालं 20-22 वर्ष झाले. हां, कसा काय अनुभव? अनुभव चांगला. आणि तुम्हाला चोपदार म्हणतात ना? चोपदार म्हणतात ना? चोपदार. चोपदार म्हणलं की काय काय नियम कडक ठेवावे लागतात? नियम काय काय कडक असतात? आता हे दिंडीमध्ये चालताना माणसांनी वारकऱ्यांनी वारी लाईन जबाबदारी हां हे सगळं लाईनीमध्ये चाललं पाहिजे. कोणी बाहेर भजनवाले येण्यावाले हां चुकलेली मंडळी जबाबदारीने परत दिंडीत आणणे. बरोबर आहे. म्हणजे तुमचं हे काय म्हणजे दिवसभर काम चालू असतं? हो. सकाळी किती वाजता चालू होतं काम? तरी आम्ही तसं 3-3:30 4ला 4 वाजता उरकी करून हां गाड्या मोर पाठवणे, नंतर दिंडी मागून काढणे, गाड्या बिड्यांचं नियोजन. सगळं. आणि आपल्या दिंडीमध्ये किती वारकरी आहेत? 200. म्हणजे आपल्या इथं आप दिंडी आहे योगीराज संत. नाही फोटो कोणतं? ती पालखी आहे का? असं आहे का? ह्या दिंडी आहेत त्या? असं आहे का? दिंडी हा तितकी. आता इथं बंधुभेट होईल का? बंधुभेट इथं बंधुभेट होती का माऊलींची आणि माऊली आणि महाराज माऊली सगळ्यांचे सगळे संतांची भेटी तिकडून ठिकाणी नंदाचा माग आहे का जास्त? मागे होय. हां बघा रामकृष्ण हरी माऊली वडगाव मावळ रामकृष्ण हरी माऊली ही सगळीच गँग आमची. बरोबर आहे. बसले आपल्या बी निवांत दिसावा. बघा बैलजोडी माऊलींच्या खेळात झाला. योगीराज विश्रांती चालली आहे बैलांची. योगीराज संतराज महाराज पालखी सोहळा पारंपरिक नगारखाना मानाचा गाडी मालक हरिभक्त परायण बाळासाहेब महिपती चितोळे नांदगाव तालुका दौंड जिल्हा पुणे. रामकृष्ण हरी माऊली बैलजोडे कोण आपल्यावालेच का? शितोळे आणि रंधवे दोन नगराच्या. हे जोड नगराची कोणती जोडी? हा एक नगराला हा एक बैल असतो, हा एक अलीकडचा. हां आणि दिंडीला पालखीला त्याला ते एक हा एक हां हा एक रथाची रथाला. बरोबर ही नागाऱ्याला. मग नागारा पुढे चालणार. आपल्या दिंडी कुठं म्हणजे कुठून चालू झाली? दौंड माहिती आहे? दौंड माहिती की वाळकी. हां बाबा. म्हणजे तुम्ही माऊलींची पालखी इंदापूरमध्ये आली? आम्ही शॉर्टकट येतो कुठनं. हां सोपा मार्ग सोपा बारामती. हां हां आपलं तुमचे सर ही रियाडा. हां ते मध्य रस्त्याने मध्य रस्ते. मग तुम्ही पालखी म्हणजे कधी कुठे येता? म्हणजे अकलूजला म्हणजे आलं की माऊली? नाही सोपान काय संघ असतो. असं आहे का? सोपान काकाची पालखी माग आहे का अजून? मागे आता बंधुभेट कुठं होईल इथं? तिथं पुढं लय लांब आहे का इथं? तरी वेळापूरच्या पुढं आली आहो. असं आहे का? म्हणजे आता तिथे रिंगण चाललंय बघा. तिथं बंधुभेट. असं आहे मी पुढं आलो. चालेल. आपली किती वर्षाला वारी करता आपण? मी जवळजवळ 17 वर्ष झाले. बैलजोड आपलाच आहे. बैलजोड तुमचा जुनी का एक आहे? नाही नगारीची. हा एक आणि हा एक. हां असं आहे का? ओके धन्यवाद माऊली. म्हणजे संत योगीराज चांगदेव महाराज. या ठिकाणी बघा संत
संतश्रेष्ठ श्री सोपानकाका महाराज पालखी रथ सासवड येथून निघालेला मा सोपानकाकांचा पालखी रथ त्यामुळे आज बघा बंधू भेट दिलेला आहे. माऊली आणि सोपानकाका यांची आज बंधू भेट होईल. कृपया पालखी सोहळ्यात असणाऱ्या वारकऱ्या अनेक संत महात्म्याचा संत सोपानकाका महाराजांचा पालखी रथ हा सोहळा या गावामधून गेले 2 दिवस चालू आहे. ओरिजिनल सजावट आहे बघा संतश्रेष्ठ वगैरे जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा दर्शन घेत आहेत भाविक. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या दोन्ही पालख्यांचं आगमन या आपल्या गावामध्ये पालख्यांच्या पुण्याला गावाची सुरुवात झालेली आहे. गावातील आगमन चालू आहे. सर्वांनी त्यांचं स्वागत करावं. त्यामुळे दिंडी नंबर किती आहे? दिंडी नंबर किती आहे? नंबर काकाच्या पुढं 3 नंबर रथाच्या पुढं काकाची पालखीमध्ये आहे का? सोपन काकाच्या पालखीमध्ये 3 नंबर शिवनेकर महाराज 3 नंबर रथा पुढे 3 नंबर. आलेल्या सर्व भाविक भक्तांनी चोरांपासून सावध राहावं. सोपावण्याचा संभव असतो. आणि तिथे आपल्या माऊली वाजवा. हां हां काउंट काय नाव माऊली आपलं? नाव काय म्हणलं आपलं? आदित्य वांडळकर कोणत्या दिंडीमध्ये आहे तुम्ही? विठ्ठल वारकरी हां विठ्ठल वारकरी विठ्ठल वार सोपन काकाच्या दिंडीमध्ये. आता इथं तू भेट होईल ना? हो म्हणजे काकांच्या पालखीच्या आणि तुकाराम महाराजांच्या माऊलींची माहिती असते का? हिंदी काय इथं? चला, धन्यवाद माऊली. शिकलाय पूर्ण? हो आवाज कमी करा. आपण बोललेलं कमी येणार पण तिकडचा आवाज पूर्ण घे. रामकृष्ण हरी माऊली. ग्रामपंचायत बोंडले तालुका माळशिरस जिल्हा परिषद सोलापूर पंचायत समिती माळशिरस या ठिकाणी बघा संत श्रेष्ठ श्री सोपानकाका व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीची भेट होईल. आणि या ठिकाणापासून पुढे गेल्यावर संत सोपानकाका व माऊलींची बंधू भेट होईल. पुढे हायवेला गेल्यावर 1-2 किलोमीटर अंतरावर बंधू भेट होईल. चला चला संत श्रेष्ठ श्री सोपानकाका महाराज पालखी बैलजोडी. आपल्या गावाला सहकार्य करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या तालुक्याच्या तहसीलदार
होय मी गाडीला हात करून याला बसून घेऊन आलो रे. फोन करा मला काय ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी संत सोपान काका यांची पालखी थांबलेली आहे आणि तुकाराम महाराजांची सुद्धा पालखी या ठिकाणी येणार आहे. आता नक्की माऊलींची पालखी कोणत्या रस्त्याने जाणार आहे तर माऊलींची पालखी डाव्या बाजूने गेलेली आहे. बंधुभेट पुढील चौकात होईल. बंधुभेट पुढील चौकात होईल. चल पहिली तू आम्ही पण चलते नाही पालखी मांडलेली नाही. सर्व वारकरी या बाजूने काकांच्या पालखीकडे मार्गस्थ झालेली आहे आणि आता तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी येईल. संत तुकाराम महाराज आणि संत सोपान काका यांची बंधू भेट या ठिकाणी होईल. माऊलींची पालखीच्या बाजूने गेलेली आहे. या माऊलींनी बघा विठ्ठलाच्या मूर्तीला पोशाख परिधान केलेला आहे. चला माऊली रामकृष्ण हरी माऊली. श्री संत सोपान काका महाराज पालखी सोहळा नगार ठाणा तिसरा अश्व आहे. हे रिंगण कुठं राहते आणि संत सोपान काका पालखीतील दिंड्या पुढे जातील. पुढे दिंडी क्रमांक 16 संत सोपान काका महाराज नागपूर येथील दिंडी आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्तीदादा थोरले 2 नंबर ज्ञानेश्वर महाराज 3 नंबर सोपान काका आणि 4 नंबर मुक्ताबाई असे बंधू आहेत. बहीण पुढे गेलेला आहे. दिंड्या पण मार्गक्रमण होते. चला चला पुढे
इथून ही पालखी निघालेली असते. म्हणजे माऊलींची पालखी निघाल्यानंतर त्या माऊली सासवडला येतात त्या दिवशी पालखी सासवडमधून निघालेली असते. माऊलींची पालखी बोंडले या गावापासून खूप पुढे गेलेली आहे आणि संत तुकाराम महाराजांची पालखी बोंडले या गावामध्ये विसाव्यासाठी थांबलेली आहे. बघा विठ्ठलाला चांगला ड्रेस फुलांची माळ घातलेली आहे आणि या ठिकाणी सोपान काका महाराजांची पालखी, माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराज पालखीमधील दिंड्या अनेक एकत्र झालेल्या आहेत. रामकृष्ण हरी माऊली. आणि बंधुभेट आता पुढे बघा 2 किलोमीटर अंतरावर बंधुभेट होईल. संत सोपान काका आणि माऊलींची बंधुभेट 2 किलोमीटर अंतरावर पुढे होईल. पुढे दिंडी क्रमांक 19 अशा प्रकारे बघा संत सोपान काकाची पालखी येत आहे. बघा गावातून वर मेन रोडला लागत आहे. या पाठीमुळे दिसणार नाही, थोडं माऊलींची काकांची पालखी थोडी पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. हरी माऊली. जय हरी जय हरी. या ठिकाणी बघा काकांची पालखी येत आहे. दिंड्या या ठिकाणी मिळालेल्या असल्यामुळे रस्त्याने पूर्ण गर्दी आहे. बघा आज माऊलींचा मुक्काम भंडी शेगाव या ठिकाणी आहे आणि उद्या वाखरी या ठिकाणी मुक्काम आहे शेवटचा. त्यानंतर माऊली पंढरपुरामध्ये परवाशी दाखल होतील. वाखरी या ठिकाणी गोल रिंगण असतं
आज या ठिकाणी बघा काकांची पालखी आलेली आहे. बंधुभेट आणि माऊलींच्या पालखीवर सुद्धा बंधुभेट लिहिलेला आहे. तो सोहळा बंधुभेट अशा प्रकारे बघा पंढरपूरचा काही अंतरावर आलेला आहे.